आजचा व्हिडिओ असणार आहे पिगमेंटेशन फेशियल ॲट होम। जर तुमच्या चेहऱ्यावरच्या पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉटने तुम्ही वैतागून गेला असाल, काहीही केलं तरी तुमच्या चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन आणि डार्क स्पॉट जाण्याचं नाव घेत नसेल, तर हे फेशियल तुमच्यासाठी आहे। तुमच्या माउथच्या अराउंड ब्लॅकनेस असेल, फोरहेडवरती ब्लॅकनेस असेल किंवा चिकवरती जर ब्लॅकनेस असेल, तर ही रेमेडी तुमच्यासाठी खूप सुंदर वर्क करणार आहे। तुम्ही कितीही होम रेमेडी ट्राय केल्या असतील, कितीही प्रोडक्ट्स वापरले असतील, पण या रेमेडीसारखा रिझल्ट तुम्हाला कुठलाही प्रोडक्ट किंवा कुठलीही दुसरी होम रेमेडी अजिबात देणार नाही। एवढी छान ही रेमेडी तुमच्यावरती वर्क करणार आहे। पार्लरमध्ये जातो आणि फेशियल करतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरती जे ब्लॅक हेड्स आहेत, व्हाईट हेड्स आहेत, ते फक्त रिमूव्ह होतात आणि थोड्याफार प्रमाणात जे पिगमेंटेशन आहे ते रिमूव्ह होतं। पण आपल्या चेहऱ्यावरचे जे डार्क स्पॉट असतात, ते पिगमेंटेशन असतात, ते पूर्णपणे निघून जात नाही। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे फेशियल करणार आहोत, त्या फेशियलमुळे आपल्या चेहऱ्यावरची डार्क स्पॉट आणि पिगमेंटेशन पूर्णपणे निघून जाण्यासाठी खूप जास्त मदत होणार आहे। कारण हे फेशियल आपण घरगुती वस्तूंचा वापर करून, एकदम नॅचरल गोष्टींचा वापर करून करणार आहोत। हे जे फेशियल आहे ते आपण स्वतःच्या हाताने बनवणार आहोत, त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नसणार आहे, कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह नसणार आहे। एकदम नॅचरल गोष्टींचा वापर करून हे फेशियल आपण अगदी घरच्या घरी बनवणार आहोत। या फेशियलमुळे तुमचं फक्त पिगमेंटेशनच कमी होणार नाही, तर तुमच्या चेहऱ्यावरती जर काळे डाग असतील, तुमची स्किन अनइवन असेल किंवा तुम्हाला स्किनचे कुठलेही प्रॉब्लेम असतील, ते सगळे कमी होण्यासाठी आणि निघून जाण्यासाठी हे फेशियल तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे। तर चला बघूया हाऊ टू डू पिगमेंटेशन रिडक्शन फेशियल ॲट होम। आपण जेव्हा कुठलेही फेशियल करतो ते आपण स्टेप वाईज करतो, त्याचप्रमाणे हे फेशियल सुद्धा आपण स्टेप वाईज करणार आहोत। नंबर 1, क्लिन्झिंग करणं खूप जास्त गरजेचं असतं। कोणतंही DIY असू दे, कोणतंही मेकअप असू दे किंवा कोणतंही स्किन केअर असू दे, सगळ्याची सुरुवात ही फेस क्लिन्झिंगनेच होते। आणि त्यामुळे आपण फेशियल करण्याच्या जे छान आपला चेहरा क्लीन करणार आहोत, त्यासाठी आपण मॅजिकल क्लिन्झिंग वॉटर रेडी करणार आहोत, जे की आपल्या चेहऱ्यावरचे जे पिगमेंटेशन आहे, डार्क स्पॉट आहेत, ते फेड आउट करण्याचं काम करणार आहे। हे क्लिन्झिंग वॉटर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे टोमॅटोचा ज्यूस, मिल्क किंवा रोज वॉटर। आता हे जे टोमॅटो असतं ते असतं रिच इन व्हिटॅमिन सी। आपल्या स्किनची जी व्हिटॅमिन सीची कमतरता असते, हे टोमॅटो भरून काढतं आणि या टोमॅटोमध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे आपल्या स्किनवरती छान असा ग्लो ॲड होतो आणि आपल्या स्किनवरचे डार्क स्पॉट फेड आउट होण्यासाठी खूप जास्त मदत होते। आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत रोज वॉटर किंवा मिल्क। जर तुमची स्किन ही ड्राय असेल तर तुम्ही मिल्क यूज करायचं आहे, आणि जर तुमची स्किन खूप जास्त ऑइली असेल तर तुम्ही रोज वॉटर यूज करायचं आहे। मिल्क आणि रोज वॉटर दोन्हीसुद्धा छान असे क्लिन्झिंग एजंट असतात आणि म्हणून आपण क्लिन्झिंग वॉटरमध्ये हे दोन्ही एजंट यूज करणार आहोत। आता हे मॅजिकल क्लिन्झिंग वॉटर कसं बनवायचं हे आपण बघूया। त्यासाठी आपल्याला 1 चमचा टोमॅटोचा ज्यूस लागणार आहे, त्यामध्ये 1 चमचा आपल्याला रोज वॉटर ॲड करायचा आहे किंवा मिल्क ॲड करायचं आहे। हे छान मिक्स करायचं आहे। मॅजिकल क्लिन्झिंग वॉटर रेडी झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, कॉटनच्या सहाय्याने छान असं संपूर्ण चेहऱ्यावरती हे वॉटर अप्लाय करून घ्यायचं आहे आणि छान 2 ते 3 मिनटं चेहऱ्याला मसाज करायचा आहे आणि 5 ते 10 मिनटं हे तुमच्या चेहऱ्यावरती तसंच राहू द्यायचं आहे। आणि कॉटनच्या सहाय्याने तुम्ही चेहरा वायपअप करू शकता किंवा चेहरा धुवून सुद्धा येऊ शकता। अशा प्रकारे आपण छान असा चेहरा क्लीन करून घेणार आहोत। क्लिन्झिंगमुळे काय होतं, तुमच्या चेहऱ्यावरती जी काही डर्ट असेल, तुमच्या पोर्समध्ये जी काही घाण अडकलेली असेल, ती पूर्णपणे क्लीन होण्यासाठी मदत होते आणि तुमचा चेहरा छान ग्लोईंग दिसायला लागतो। स्टेप नंबर 2, पिगमेंटेशन क्लिअरिंग स्क्रब। आता आपल्या चेहऱ्याला स्क्रब करणं सुद्धा खूप जास्त गरजेचं असतं। काय होत असतं, आपल्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन असते ती वेळोवेळी रिमूव्ह होत असते आणि त्वचेचा एक सुंदर लेअर आपल्या स्किनवरती येत असतो। पण काही वेळा काय होतं, आपल्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे ती रिमूव्ह न होता तशीच आपल्या चेहऱ्यावरती साठून राहते आणि त्यामुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते क्लॉग होतात, त्यामुळे आपल्याला पिंपल्सचा त्रास होतो आणि आपला चेहरा एकदम डल दिसायला लागतो आणि निस्तेज दिसायला लागतो। आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्याला वेळच्या वेळी स्क्रब करणं खूप जास्त गरजेचं असतं। चेहऱ्यावरची जी बिल्डअप झालेली डेड स्किन आहे ती निघून जाण्यासाठी मदत होईल आणि एक क्लिअर स्किन मिळण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत होईल। त्यामुळे चेहरा छान स्क्रब करून घ्यायचा आहे। हा स्क्रब बनवण्यासाठी आपल्याला 2 चमचे साखर लागणार आहे आणि 2 चमचे टोमॅटोचा ज्यूस लागणार आहे। हे छान मिक्स करायचं आहे आणि 20 सेकंड छान सेट होऊ द्यायचं आहे, जेणेकरून साखर आणि टोमॅटोचा ज्यूस छान सॉफ्ट होईल। आता याने सगळ्या चेहऱ्यावरती छान सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आहे। ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅकनेस थोडासा जास्त वाटत आहे, त्या ठिकाणी थोडंसं फोकस देऊन अगदी हलक्या हाताने छान मसाज करायचा आहे। लक्षात घ्या, प्रेशर अजिबात द्यायचं नाही। जर जास्त तुम्ही प्रेशर दिलं, तुमची स्किन ही चांगली दिसण्याऐवजी तुमच्या स्किनवरती रेडनेस हा जास्त येईल। त्यामुळे अगदी हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये, जसे की माउथच्या अराउंड असेल, फोरहेडवरती असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला ब्लॅकनेस जास्त वाटतोय त्या ठिकाणी छान सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आहे। यामुळे काय होईल, तुमच्या चेहऱ्यावरती जी काही बिल्डअप झालेली डेड स्किन आहे ती प्रॉपरली रिमूव्ह होईल आणि तुम्हाला मिळेल एक क्लिअर आणि ग्लोईंग स्किन। आता फायनली स्टेप नंबर 3,
पिगमेंटेशन क्लिअरिंग फेस मास्क. आपण आपला चेहरा छान क्लीन करून घेतला, चेहऱ्यावरती छान स्क्रब करून घेतलं. या दोन्हीमुळे आपल्या चेहऱ्यावरती सुंदर ग्लो आलेला आपल्याला दिसेल. पण आपल्याला एवढ्यावरच थांबायचं नाही, तर आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती छान फेस मास्क लावायचा आहे. कारण काय होतं, जेव्हा आपण स्क्रब करतो तेव्हा आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते ओपन होतात. चेहऱ्यावरती फेस मास्क लावतो तेव्हा तो फेस मास्क आपल्या चेहऱ्यावरचे जे ओपन पोर्स असतात ते टायटन अप करण्याचं काम करतं. शिवाय एक फेस मास्क मेक शुअर करतं की बाहेरची जी इम्प्युरिटी आहे ती स्किनच्या आतमध्ये जाणार नाही आणि एक युथफुलवाला ग्लो तुमच्या स्किनमध्ये मेंटेन राहील. त्यामुळे आपल्याला फेस मास्क लावणं खूप जास्त गरजेचं असतं. आता हा फेस मास्क कसा बनवायचा हे आपण बघूया. इन्ग्रेडियंट नंबर 1, मिल्क पावडर. आता मिल्कमध्ये असतं लॅक्टिक ॲसिड, जे की आपल्या स्किनला लाईटन अप आणि ब्राईटन अप करण्याचं काम करतं. हजारो वर्षापासून ब्युटी इन्ग्रेडियंट म्हणून मिल्कचा वापर केला जातो आणि एक सुंदर टेक्स्चर मिळवण्यासाठी आपण मिल्क पावडरचा यूज करणार आहोत. आता दुसरा जो इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे दही. दह्यामध्ये असतं लॅक्टिक ॲसिड, जे की आपल्या स्किनवरची जर डार्क स्पॉट असेल, पिगमेंटेशन असेल ते फेड आउट करण्याचं काम करतं, लाईटन अप करण्याचं काम करतं आणि आपला जो हा फेस मास्क आहे त्याला सुंदर टेक्स्चर देण्याचं काम सुद्धा दही करतं. त्यामुळे आपण येथे दही वापरणार आहोत. आता आपला तिसरा जो इन्ग्रेडियंट आहे तो आहे टोमॅटो ज्यूस. आता या सगळ्या रेमेडीमध्ये टोमॅटो हा आपला एक सुपर हिरो इन्ग्रेडियंट आहे आणि त्यामुळे आपण टोमॅटोचं ज्यूस यामध्ये यूज करणार आहोत. आता हा फेस मास्क कसा रेडी करायचा हे आपण बघूया. त्यासाठी आपल्याला 2 चमचे मिल्क पावडर लागणार आहे, 2 चमचे आपल्याला टोमॅटो ज्यूस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचा एवढं दही टाकायचं आहे. हे छान मिक्स करायचं आहे आणि प्रॉपरली याची स्मूथ पेस्ट बनवायची आहे. होताना एवढी पण थिक बनवायची नाही की आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करता येणार नाही, एवढी पण पातळ बनवायची नाही की आपल्या चेहऱ्यावरती ती नीट राहणार नाही. एकदम प्रॉपर अशी स्मूथ पेस्ट तुम्ही रेडी करायची आहे. फेस मास्क रेडी करायचा आहे. हा जो फेस मास्क आहे तो सगळ्या चेहऱ्यावरती छान प्रॉपरली अप्लाय करून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावरती तसाच ठेवून द्यायचा आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर जेव्हा तुमचा फेस मास्क हा थोडासा वाळत येईल तेव्हा छान सर्क्युलर मोशनमध्ये चोळत हा फेस मास्क तुम्ही वॉश करायचा आहे. आता आठवड्यातून 2दा हे फेशियल तुम्ही नक्कीच यूज करू शकता. पहिल्या 2 फेशियलमध्येच तुम्हाला विजिबल चेंजेस तुमच्या फेसमध्ये नक्कीच दिसून येतील. तुमच्या फेसमध्ये असणारे डार्क स्पॉट असेल, पिगमेंटेशन असेल ते फेड आउट होताना तुम्हाला नक्कीच जाणून येईल. फक्त रेग्युलरली हे फेशियल तुम्ही घरी करायचं आहे. फक्त 4 यूजमध्ये तुमच्या चेहऱ्यावरचे जे डार्क स्पॉट असतात, पिगमेंटेशन असतात ते कमी झालेले तुम्हाला नक्कीच दिसून येतील. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आजपुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.